वेगळं काही दिसत नाहीये. सूर्य वर आलाय, दिवस सुरू झालाय, घरात सगळं बरं आहे, बाहेर सगळं बरं आहे. मग चिंता कसली वाटते तुला? चिंता नाही पप्पा. काय नाही, चेहऱ्यावर दिसतंय चिंता. आता तू जो पण सांगत नाहीस ना तो पण इथून जाणारच नाही. मग खाडा पडला तरी चालेल, नाहीतर डेपो मास्तर काही बोलले तरी चालतील. सांग. हो खरंच नाही पप्पा, काही नाही झालंय. खरंच? ठीक. पप्पा ते मी मैत्रिणीचा विचार करत होती. कोण मैत्रीण? आहे एक, तुम्हाला नाही माहित. तिचं काय? तिचं ना घरच्यांनी लग्न ठरवलं, साखरपुडा पण झाला. अरे मग चांगली गोष्ट आहे ना, यात चिंता करण्यासारखं काय? पण तिचा जरा प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे तिचं ना दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे. घरच्यांना माहित नाही, त्यामुळे तिला टेन्शन आलंय. काय करायचं, कसं करायचं, आणि तिला वाटतंय की हे लग्न नको करायला. अरे मी आधी सांगायला नको तिने? मूर्खासारखं वागता काहीतरी. आता तिच्या आईवडिलांनी काय करायचं? त्यांचं काय चुकलं? आता आपली ही बाय, तिचं लग्न आपण जमवलं की नाही? तिचं जर काही बाहेर असतं तिने आपल्याला सांगितलं असतं की नाही? मला काय वाटतं, आपल्या घरात जसे संवाद होतात ना तसे इतरांच्या घरात संवाद होत नाहीत, म्हणून अशी प्रकरणं घडतात. आता ही लग्न मोडणार आणि आई बापाला आयुष्यातून उठवणार, समाजात त्यांना कमीपणा देणार. पण ते सगळं सोड, त्या पोराच्या फॅमिलीचं काय? त्यांचं काय चुकलं? हा पण मग त्या मुलीचं प्रेम मी आधी नव्हतं समजायला पाहिजे तिला. अहो विनायक भाऊजींचा फोन आहे, जरा घेता का फोन? हा आलो. बघ तू तू नको टेन्शन घेऊ. हा मला तेजू आंटीने तुझी काळजी घ्यायला सांगितलं होतं. आफ्टर ऑल वी आर अ फॅमिली नो. फॅमिली, माझी काळजी मी घेऊ शकतो. सॅडली नो. तुला असं वाटतंय पण तसं नाहीये. You have fallen for the wrong person, Gotham. And fallen by I mean literally fallen. Gotham, एकदा बघ तरी माझ्याकडे. I'll take good care of you. I swear. Gotham, are you listening to me? हां? Gotham, ऐकतोयस ना? काय बोलली? मी म्हणाले आय विल टेक गुड केअर ऑफ यू. अरे नो नो नो, आय एम ओके, आय एम कम्प्लिटली फाईन. हा तू बाहेर जा, मला जरा घाई आहे, मला बाहेर जायचं, मला फ्रेश व्हायचं. ओके तू प्लीज. जरा बाहेर बस. ओके ए तायडे तू चल ना परत, प्लीज 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 प्लीज. मी मी काहीच ऐकणार नाही तुझं, तू चल. नाही 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 बाबा, मला तर शायनरकडे परत कामाला नाही जायचंय. बघितलंस ना सगळ्यांसमोर कसा इन्सल्ट करतो माझा. तू त्यांना जाऊ दे ना, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. त्यांच्याकडे लक्ष देऊ असं कसं? बॉसकडे लक्ष नाही जात असं कधी होतं का? शायनर जर माझ्या पायाशी नाक घासत सॉरी म्हणत आला ना तरच मी विचार करेन. हे सर नाक घासत येणार, वाट बघ. म्हणजे तू नाही येणार, मग मला रोज असं छान छान जेवण कसं मिळणार? हा घे तुझा डब्बा. तुझा डब्बा तुला रोज मिळेल ही माझी गॅरंटी. बस. खरंच? देव तुझा भला करो, कल्याण करो, आणि निदान कल्याण मध्ये तरी तुझा फ्लॅट हो. बरं ऐक ना, काकी खरंच नाही भेटणार मला? अरे त्यासाठी ये ना तू परत, आणि येशील ना तर जेवायसाठीच ये. हा डन. पण आता निघतो, तुला माहितीये सरांना कळलं ना लेट झालाय, हे तुझ्यासाठी. हा तेच म्हटलं, मला वाटलं परत घेऊन चाललास की काय. नाही नाही. चला येतो तू. व्यवस्थित जा. बाय बाय. बाय बाय. कुठे फिरतोय उन्हाचा? सर ते याच्यासाठी डबा घ्यायला आलो होतो. आपल्या ऑफिस जवळ आहेत ना डबेवाले, तिथे लावायचा डबा. सर आहेत डबे, पण हा डबा बेस्ट असतो सर, एक नंबर. अरे मग मागवायचा, तू काय येतोयस इथे आणायला? नाही नाही मागवतोच सर, पण आज जरा तिला भेटायचं होतं तायडेला. मग ते आईने कापं पाठवलेत ना नारळाची, ती द्यायची होती. तू पण ना मॅक, उगाच इमोशनल होतोस. डबेवाले आहेत ते. नाही सर, सर्वरी मॅडमच्या आई आहेत त्या.
परब कॅटरिंगचा डबा असतो ना माझा आजकाल. मी त्या ऑफिसला यायच्या तेव्हा त्याच घेऊन यायच्या, पण आता त्या पाठवतात. आणि आज भेटायचं होतं कारण मी म्हटलं ना आईने नारळाची ती कापं पाठवली होती. कळलं कळलं. हा ते सर तुम्ही चिडले नाही सर? मी का चिडू? आता तू ठरवणार तुला कुठे जेवायचं आहे. चिडण्यासारखं काय त्यात? अरे बेस्ट आहे सर तुम्ही तर. ऐका, एक नंबर डबा आहे सर. मी तर सकाळी ऑफिसला आलो ना, लंच ब्रेक कधी होतो वाट बघत असतो सर. तुम्ही पण लावा ना सर हा डबा. पाहिजे तर मी तुमचे पैसे देतो सर. उतर उतर. कोणाच आहे? ए उतर. हॅलो. शायनर, हं? काल खूप काही झालंय. म्हणजे काय झालंय? त्यासाठी आपल्याला त्या गौतम बांदेकरला परत भेटावं लागेल. हो पण काय झालंय? त्यासाठी मला तुला भेटावं लागेल. काय वेळ आणली ताईने. काय वेळ आली आहे. ठीक आहे भेटू. भेट मला बस स्टॉपवर. बस स्टॉप. हो. हॅलो. बस स्टॉपवर का भेटत?